प्रत्येकांना डेली रुटीन म्हणजे स्किन केअर रुटीनमध्ये एक फेसवॉश हवाच असतो. पण बऱ्याच जणांना कळत नाही की कुठला फेसवॉश आपण वापरावा, आपल्या स्किनसाठी कुठला फेसवॉश सूट होऊ शकतो. तर आजचा व्हिडिओ हा फेसवॉशवरती आहे की फेसवॉश काय काम करतं किंवा स्किन टाईपनुसार कोणता फेसवॉश तुम्हाला योग्य राहील. तर फेसवॉश पहिल्यांदा काय करतं हे आपण बघूया. फेसवॉश फक्त तुमचा चेहरा क्लीन करायचं काम करतं. त्याचबरोबर तुमचे जे काही डेड स्किन असेल ते रिमूव्ह करतं. ज्यांना ॲक्ने असतील ते थोडं प्रमाणात कमी करण्याचं काम करतं. ऑइल कंट्रोल करतं. पण बऱ्याच जणांची अशी समज असते की फेसवॉश हा टॅन रिमूव्ह करतो, रिंकल रिमूव्ह करतो, पोअर्स मिनिमाइज करतो, काय जे काही पिगमेंटेशन, डार्क स्पॉट असतील ते कमी करतं, रिंकल कमी करतं. पण असं काहीही फेसवॉश करत नाही. फेसवॉश फक्त तुमचा चेहरा क्लीन करण्याचं काम करतं. तर आता जे काही तुम्ही फेसवॉश वापरता ते जर योग्य प्रमाणात किंवा योग्य तुमच्या स्किन अकॉर्डिंग वापरला तर त्याचे चांगले फायदे आहेत. जर तुम्ही ते चुकीच्या पद्धतीनं वापरत असाल किंवा जर वेगळा ड्राय स्किन असेल आणि ऑइली चेहऱ्याचे जर तुम्ही फेसवॉश वापरत असाल तर त्याच्यामुळे तुमचा चेहरा आणखीन ड्राय बनू शकतो. एक्सेस ड्रायनेसमुळे तुम्हाला रिंकल्स येऊ शकतात, चेहरा ओढल्यासारखा वाटू शकतो, इरिटेशन होऊ शकतं, इचिंग वगैरे होऊ शकतं, लालसरपणा येऊ शकतो. तर अशा गोष्टी अवॉइड करण्यासाठी प्रॉपर फेसवॉश डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्हाला घेणं गरजेचं आहे किंवा काही ठराविक गोष्टी आहेत फेसवॉशच्या त्या तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. तर आपण आता पहिल्यांदा बघूया की जेव्हा फेसवॉश तुम्ही करता त्यावेळी महत्त्वाच्या गोष्टी काय लक्षात ठेवायच्या आहेत. तर फेसवॉश करताना तुमचा चेहरा ड्राय असला नाही पाहिजे. तो थोडासा ओलसर असला पाहिजे आणि जेव्हा तुम्ही फेसवॉश करता त्यावेळी क्वांटिटी त्याचीही कमीत कमी असली पाहिजे. 1 ड्रॉप हा फेसवॉश बस होतो एक वेळ करण्यासाठी. क्वांटिटी मिनिमम असावी. एक्सेस क्वांटिटी घेतल्यामुळे जास्त ड्रायनेस येईल, परत सेम रिंकल येतील, परत इरिटेशन वगैरे होऊ शकतं. आणि जे काही तुम्ही चेहऱ्याला फेसवॉश करता ते जास्त रब करायचं नाही आहे. एकदम घासून वगैरे करायचा नाही आहे. तो हलक्या हाताने मसाज करायचा आहे. कमीत कमी एक 30 सेकंद ते 1 मिनिटापर्यंत फेसवॉश वापरायचा. चेहऱ्यावरती ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही तो वॉश करायचा आहे. वॉश केल्यानंतर सुद्धा टॉवेलनी हलका टिपून घ्यायचा आहे. एकदम चेहरा घासायचा नाही आहे पुसताना. आणि नेहमी फेसवॉश झाल्यानंतर थोडासा मॉइश्चरायझर हा लावायचाच आहे. आता आपण स्किनच्या अकॉर्डिंग तुम्हाला कोणकोणते फेसवॉश यूज करायचे ते बघूया. पहिली येते ड्राय स्किन. ड्राय स्किनमध्ये शक्यतो तुमच्या चेहऱ्याला इरिटेट करणार नाही आहेत, जास्त ड्राय करणार नाहीत, म्हणजे तुमचं ऑइल पूर्ण चेहऱ्यावरचं काढून घेणार नाहीत असे फेसवॉश यूज करायचे असतात. त्याच्यामध्ये कधीही फोम करणारे फेसवॉश यूज करू नका. नॉन फोमिंग फेसवॉश आणि जेंटल क्लिन्झर जे एकदम माइल्ड असतील अशा पद्धतीचे क्लिन्झर तुम्ही यूज करू शकता. चेहरा धुताना पहिल्यांदा चेहरा ओला करायचा आहे. 1 ड्रॉप तुम्हाला फक्त फेसवॉश घ्यायचा आहे किंवा क्लिन्झर घ्यायचा आहे आणि ते चेहऱ्यावरती हळूवार पद्धतीनं त्याचा मसाज करायचा आहे आणि कमीत कमी 30 सेकंदापर्यंत तुम्हाला तो चेहऱ्यावरती ठेवायचा आहे. जास्त प्रमाणात फेसवॉश घ्याल किंवा जास्त वेळ ठेवाल तर ते आणखीन तुमचा चेहरा ड्राय करू शकतं आणि चेहरा धुतल्यानंतर कंपल्सरी तुम्हाला मॉइश्चरायझर यूज करायचा आहे. ह्याच्यामध्ये असे बरेच एक्झाम्पल्स आहेत जसे की सेटाफिल क्लिन्झर आहे, ट्रूफिल क्लिन्झर आहे, मॉइज क्लिन्झर आहे, ज्याचा वापर तुम्ही चेहऱ्यासाठी करू शकता. कमीत कमी 2 वेळा वापरायचा आहे, क्लिन्झर असू दे किंवा फेसवॉश असू दे. पण जर समजा ते वापरल्यानंतर जर खूप ड्राय होत असेल तर रात्री झोपताना फक्त तुमचं नाईट रुटीन करायच्या अगोदर किंवा तुम्ही बाहेरून जेव्हा धुळीतून वगैरे येता, तुम्ही ऑफिसमधून येता त्यावेळी आल्यानंतर प्रॉपर फेसवॉश करायचा आहे आणि मग मॉइश्चरायझर वगैरे लावून नाईट रुटीन करायचं आहे. सकाळी तुम्ही जर ड्रायनेस खूप असेल तर स्किप केला तरी चालू शकतो. आता नेक्स्ट येतं ते ऑइली स्किन. ह्या स्किनसाठी बऱ्यापैकी फेसवॉशची गरज असते कारण ऑइल खूप सिक्रेट होत असतं आणि ते तुम्हाला जास्त चिपचिपं वाटत असतं. तर अशा स्किन टाईपमध्ये तुम्हाला जे काही फेसवॉश असतात त्याच्यामध्ये बघायचं आहे की ग्लायकोलिक ॲसिड आहे का, सॅलिसिलिक ॲसिड आहे का, मॅन्डेलिक ॲसिड आहे का. हे 3 घटक असलेले फेसवॉश तुम्ही निवडू शकता. आणि ज्यांना ॲक्नेचा प्रॉब्लेम असेल म्हणजेच पिंपलचा प्रॉब्लेम असेल त्यांनी बेन्झॉइन पेरॉक्साईड कंटेंट असलेले सुद्धा फेसवॉश यूज करू शकता.
सकाळी आणि संध्याकाळी 2 वेळा फेस वॉश करायचा आहे. तरी देखील त्यांना जर ऑइल कंट्रोल होत नसेल तर त्यांनी पाण्याचा वापर करू शकता. मधल्या 2-3 वेळा तुम्ही पाण्याचा वापर करू शकता. पण टोटल दिवसातून 4 वेळा तरी फेस वॉश झाला पाहिजे. 2 वेळा फेस वॉशनी करायचा आहे, बाकी 2 टाईमला तुम्ही नॉर्मल वॉटरनी फेस वॉश करू शकता. जेव्हा फेस वॉश करता त्यावेळेस तुम्हाला 1 ड्रॉप घ्यायचा आहे. चेहरा ओलसर हवा, त्याच्यानंतर कमीत कमी 1 मिनिटापर्यंत चेहऱ्यावरती फेस वॉश राहायला पाहिजे. जे काही त्याचे ॲक्टिव्ह घटक असतात ते तुमच्या चेहऱ्यावरती रिॲक्ट व्हायला पाहिजे किंवा त्यांची ॲक्शन व्हायला तेवढा वेळ लागतो. त्यामुळे तेवढा वेळ तुम्ही तो चेहऱ्यावरती फेस वॉश ठेवा आणि नंतर प्रॉपर फेस वॉश करा आणि त्यानंतर मॉइश्चरायझर लावायचा आहे तुमच्या स्किन टाईपनुसार. जे काही जेल बेस असतील ते तुम्ही वापरू शकता. ह्याच्यामध्ये रेकमेंडेशनमध्ये ट्रूफिल क्लिन्झर आहे, सेटाफिलमध्ये ऑइल कंट्रोलवाला फेस वॉश आहे, क्लिनिया फेस वॉश आहे, फोमिंगमध्ये ग्लिंट्रा म्हणून फेस वॉश आहे. हे तुम्ही फेस वॉश यूज करू शकता. थर्ड येते ती कॉम्बिनेशन स्किन. कॉम्बिनेशन स्किनसाठी तुम्ही ॲज युज्युअल जे काही ऑइल कंट्रोलवाले वापरता तेच तुम्ही वापरू शकता. फक्त वापरताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की जो तुमचा टी झोन असतो त्या टी झोनवरती तुम्हाला फेस वॉश वापरायचा आहे. बाकी ठिकाणी जर ड्रायनेस असेल तर तिथं तुम्ही स्किप केला तर चालू शकतं. आणि जर एक्सेस ड्रायनेस रात्री किंवा सकाळी येत असेल तर त्यावेळेस तुम्ही पाण्याने चेहरा धुवायचा आणि किंवा नॉर्मल क्लिन्झर वापरू शकता आणि एका टाईमला तुम्ही प्रॉपर ऑइल कंट्रोलवाले फेस वॉश यूज करू शकता. यामध्ये सुद्धा सेम 1 मिनिटापर्यंत तुमचा फेस वॉश झाला पाहिजे. प्रॉपर ते इन्ग्रेडियंट तुमच्या चेहऱ्यावरती ॲक्ट होण्यासाठी तेवढा वेळ तुम्हाला दिला गेला पाहिजे. ह्याच्यामध्ये सेम ऑइली स्किनप्रमाणे दोन्ही कंबाईन येतील. काही क्लिन्झर्स येतील, सेटाफिल असेल, बायोडर्माचे फेस वॉश असतील, ग्लिंट्रा, ट्रूडर्मा, क्लिनिया यासारखे फेस वॉश असू शकतात. नेक्स्ट म्हणजे नॉर्मल स्किन टाईप. नॉर्मल स्किन टाईपसाठी तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस तुम्ही फेस वॉश करू शकता आणि जास्तीत जास्त फेस वॉश करणं किंवा पाण्याचा सुद्धा वापर करणं अवॉइड केलं पाहिजे. कारण ही कशी जास्त ड्रायकडं झुकणारी असते किंवा ऑइलकडं. ते वेदरनुसार ते चेंज होत राहतं. उन्हाळ्यामध्ये जास्त ऑइल सिक्रेट होत असेल तर त्यावेळी तुम्ही ऑइल कंट्रोलवाले वापरा किंवा हिवाळ्यात जर जास्त ड्राय होत असेल तर क्लिन्झर्सचा वापर करू शकता. फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे की जास्तीत जास्त फेस वॉशचा वापर केला तर ड्राय होईल, सेन्सिटिव्ह होईल स्किन, इरिटेशन होऊ शकतं, खाज येऊ शकते, लालसरपणा येऊ शकतो, चेहरा ओढल्यासारखा वाटू शकतो. याच्यासाठी कमीत कमी क्वांटिटी घ्या, कमीत कमी फेस वॉश करा. नंतर पुढची स्किन येते ही सेन्सिटिव्ह स्किन. सेन्सिटिव्ह स्किनला शक्यतो जे काही फेस वॉश असतील ते त्याच्यामध्ये सेंट असला नाही पाहिजे, म्हणजे त्याचा वास जास्त येणारे फेस वॉश, फॅन्सी फेस वॉश अवॉइड केले पाहिजे. त्याच्यामध्ये जे काही पार्टिकल्स असतात ते सुद्धा म्हणजे स्क्रब करणारे पार्टिकल्स असतात ते तुम्ही अवॉइड केले पाहिजेत. माइल्ड एकदम फेस वॉश वापरा, क्लिन्झर वापरा. कधी कधी प्लेन पाण्याने धुतला तरी चालू शकतो जास्त इरिटेशन वगैरे असेल तर. कारण क्लायमेटनुसार यांची सेन्सिटिव्हिटी वाढत असते. काहींना पिंपल येत असतात, काहींना इरिटेशन होत असतं. क्लायमेट जसं असेल त्या पद्धतीनं तुम्ही चेंज करू शकता. शक्यतो माइल्डच वापरा. सेटाफिल, ट्रूफिल, मॉइज क्लिन्झर किंवा बायोडर्माचे फेस वॉश वगैरे आहेत की त्याचा तुम्ही वापर करू शकता. फेस वॉश हा फक्त चेहरा क्लीन करण्यासाठी आहे. बाकी कुठलाही टॅनिंग रिमूव्हल वगैरे ह्या गोष्टी ते करत नाही. त्यामुळे तुमचं बाकीचा जो काही कन्सर्न असेल तर त्यासाठी फक्त फेस वॉश घेणं टाळा. त्यासाठी तुम्ही प्रॉपर डॉक्टरांच्याकडे जाऊन तुम्ही कन्सल्ट करा आणि त्यानुसार तुमची स्किनचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता. अशाच काही स्किन किंवा हेअर रिलेटेड प्रॉब्लेमसाठी तुम्ही निर्मिती कॉस्मेटिक सर्जरी सेंटर सांगली किंवा कोल्हापूरला व्हिजिट करू शकता आणि तुमचे जे काही समस्या असतील त्यांचं निरसन करू शकता.